Welcome to Expert with Gauri. Today we learn 9th standard mathematics, chapter number 1, basic concepts in geometry. ओके, मॅथमॅटिक्स मधला पार्ट सेकंड आहे हा. त्यामधील फर्स्ट लेसन आहे. त्यामधील प्रॅक्टिस सेट 1.2 आपण पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट्स ऑन अ नंबर लाइन and their coordinates. Decide whether the pair of segments given below the table are congruent or not. ओके, त्यासाठी आता हा टेबल दिले आपल्याला. त्या टेबलमध्ये पॉईंट्स दिलेत ABCDE आणि त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले नंबर वाईज. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे सेगमेंट DE अँड सेगमेंट AB. आता या जोड्या दिलेल्या आहेत त्या एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आहेत की नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता त्यासाठी आपल्याला सेगमेंट DE जी आहे त्याची आपल्याला लेंथ काढून घ्यावी लागेल. ओके, मग सोल्युशनसाठी लेंथ DE इज इक्वल टू, आता लेंथ DE काढण्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पाहिलं की त्याच्यातील आपल्याला डिस्टन्स काढावे लागतील. ओके, कारण की आपल्याला D आणि E हे दोन वेगवेगळे पॉईंट दिलेले आहेत. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन पॉईंट D and point E. Coordinate of point D. पॉइंट D चा कोऑर्डिनेट आपल्याला दिलेला आहे -7. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E. E चा कोऑर्डिनेट दिलाय 9. ओके, आता या दोघांची कंपॅरिझन करायची आहे. म्हणजे यामधील मोठी संख्या कोणती आहे तर 9 आणि -7. आता पॉझिटिव्ह नंबर हा नेहमी मोठा असतो दॅन द निगेटिव्ह नंबर. ओके, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट D अँड पॉईंट E इज इक्वल टू, मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला सबट्रॅक्ट करायची आहे. त्याच्यामुळे 9 मायनस, आता हा निगेटिव्ह नंबर आहे म्हणून तो ब्रॅकेटमध्ये घेते. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट D अँड पॉईंट E इज इक्वल टू 9 मायनस मायनस प्लस होईल त्यामुळे +7. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट D अँड पॉईंट E इज इक्वल टू 16. देअरफॉर आता ही लेंथ मिळाली आपल्याला. ओके, लेंथ DE इज इक्वल टू 16. ओके, आता या आन्सरला आपण 1 नंबर देऊ, म्हणजे कॉन्ग्रुएंट आहे की नाही ते आपल्याला काढायला सोपं नाही. ओके, आता सेकंड आपण इकडे घेऊया. ओके, सेगमेंट AB साठी. आता सेगमेंट AB साठी सुद्धा अशीच प्रोसिजर करावी लागणार आहे आपल्याला. पहिले आपल्याला लेंथ काढून घ्यावी लागेल. ओके, मग लेंथ AB इज इक्वल टू, डिस्टन्स काढावे लागेल पॉईंट A आणि पॉईंट B मधील. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड पॉईंट B. ओके, आता कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A. पॉईंट A चा कोऑर्डिनेट दिला आहे -3 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट B. पॉईंट B चा कोऑर्डिनेट दिलेला आहे 5. ओके, आता या दोघांमधील कंपॅरिझन 5 आणि -3 मध्ये पॉझिटिव्ह नंबर ऑलवेज ग्रेटर दॅन द निगेटिव्ह नंबर. ओके, त्यामुळे 5 हा ग्रेटर आहे -3 पेक्षा. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड पॉईंट B इज इक्वल टू, मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्ट करायची आहे. 5 मायनस -3. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड पॉईंट B इज इक्वल टू 5. आता हा मायनस मायनस प्लस होईल त्यामुळे +3. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड पॉईंट B इज इक्वल टू 5 + 3 इज इक्वल टू 8 आलेला आहे. ओके, आता हे आपल्याला लेंथ मिळालेली आहे. देअरफॉर लेंथ
ऑफ सेगमेंट ए बी इज इक्वल टू 8. ओके, आता ह्याला आपण सेकंड नंबर देऊ. आता फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आले 16 आणि सेकंडचा आलेला आहे 8. ओके, म्हणजे 16 इज अनइक्वल टू 8. ओके, आता 16 साठी लेंथ DE होती, देअरफॉर लेंथ DE आणि 8 साठी लेंथ AB होती. ओके, इज अनइक्वल लेंथ AB. ओके, म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला, लेंथ DE इज अनइक्वल टू लेंथ AB. आता अनइक्वल असंही म्हणता येईल इथे, किंवा आपल्याला आता क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट, त्याच्यामुळे ह्याला नॉट कॉन्ग्रुएंट म्हणता येईल. ओके, इथे लिहूया आपण फ्रॉम 1 and 2. Therefore, segment DE and segment AB are not congruent. If the length of two segments are equal, then the two segments are congruent. ओके, आता या दोघांची लेंथ ही इक्वल आलेली नाही आहे, डिफरंट आलेली आहे, त्यामुळे सेगमेंट DE अँड सेगमेंट AB आर नॉट कॉन्ग्रुएंट. सेकंड क्वेश्चन आहे सेगमेंट BC अँड सेगमेंट AD. ओके, आता या दोन्ही सेगमेंट आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत की नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी फर्स्ट ह्यांची लेंथ काढून घ्यावी लागेल. देअरफॉर आन्सर लेंथ सेगमेंट BC आहे म्हणून लेंथ BC इज इक्वल टू, आता B आणि C या दोन पॉईंटमधील आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल, त्यामुळे डिस्टन्स बिटवीन पॉईंट B अँड पॉईंट C. ओके, आता B आणि C चा कोऑर्डिनेट कोणता आहे तो आपण लिहून घेऊ. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट B इज इक्वल टू 5 दिलं आहे आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C इज इक्वल टू 2 दिलं आहे. ओके, आता 2 आणि 5 मधील कंपॅरिझन, यामध्ये दोन्ही पॉझिटिव्ह नंबर आहेत त्यामुळे फाइंड आउट करायला सोपं जाईल. 5 इज द ग्रेटर दॅन 2. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट B अँड पॉईंट C इज इक्वल टू, मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्ट करायची आहे. Therefore, distance between point B and C is equal to 3. ओके, आता डिस्टन्स मिळालेला आहे पॉईंट B आणि C मधील, म्हणजेच आपल्याला लेंथ मिळालेली आहे. लेंथ BC इज इक्वल टू 3. ओके, याला फर्स्ट नंबर देऊ. त्यानंतर आता लेंथ AD आपण इकडं काढूया. लेंथ AD इज इक्वल टू, या दोन्ही पॉईंटमधील आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल. डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड पॉईंट D. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A इज इक्वल टू -3 coordinate of point D is equal to -7. आता दोघांमधील कंपॅरिझन -7 and -3, दोन निगेटिव्ह नंबर आपल्याला दिलेले असतील तेव्हा 0च्या शेजारी जो नंबर असतो तो असतो मोठा. ओके, त्यामुळे -3 इज द ग्रेटर दॅन -7. ओके, 0 पासून जसजसे आपण निगेटिव्ह नंबर लांब जाऊ तशी त्याची व्हॅल्यू जी आहे ती कमी कमी होत जाते, त्यामुळे -3 इज द ग्रेटर दॅन द -7. ओके, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड पॉईंट D इज इक्वल टू -3, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची.
Therefore, distance between point A and point D is equal to -3. मायनस मायनस प्लस होईल, त्यामुळे +7. Therefore, distance between point A and point D is equal to -3 + 7 is equal to 4. ओके, आता हे सुद्धा आपल्याला लेंथ मिळालेली आहे. Therefore, लेंथ सेगमेंट AD is equal to 4. ओके, आता ह्याला सेकंड नंबर देऊ. जेव्हा दोन्ही सेगमेंट सेम असतात, इक्वल असतात, तेव्हा त्यांना कॉन्ग्रुएंट म्हणतात. ओके, पण आता इथे सेगमेंट BC आलेली आहे 3 आणि इथं सेगमेंट AD आलेली आहे 4. त्याच्यामुळे हे दोघेही नॉट कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, इथे लिहूया आपण 3 is not equal to 4. Therefore, length BC not congruent to length AD. From 1 and 2. Therefore, segment BC is not congruent to segment AD. आता क्वेश्चन 3 दिलं आहे सेगमेंट BE आणि सेगमेंट AD. ओके, आता आधी जे 2 प्रश्न आपण सॉल्व केले त्याप्रमाणेच आता पहिले आपल्याला इथे डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल, म्हणजेच लेंथ फाइंड आउट करावं लागेल. ओके, पहिले लेंथ BE is equal to distance between point B and point E. Coordinate of point B is हे दिलंय coordinate of point E 9 दिले. ओके, मग या दोघांमधील कंपॅरिझन 9 आणि 5 मधील दोन्हीही पॉझिटिव्ह नंबर आहेत. 9 is the greater than 5. Therefore, distance between point B and point E is equal to 9 minus 5. Therefore, distance between point B and point E is equal to 4. आता हे डिस्टन्स पॉईंट B आणि पॉईंट E मधील मिळालेलं आहे, म्हणजेच आपल्याला सेगमेंटची लांबी मिळालेली आहे. ओके, सेगमेंटची लेंथ. देअरफॉर लेंथ ऑफ BE इज इक्वल टू 4. ओके, ह्याला 1 नंबर देऊ आपण. आता त्याचप्रमाणे डिस्टन्स बिटवीन A आणि D मधील आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे लेंथ AD is equal to distance between point A and point D. Coordinate of point A is -3 and coordinate of point D is -7. ओके, तर -3 आणि -7 यामध्ये -3 इज द ग्रेटर दॅन -7. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड पॉईंट D इज इक्वल टू -3 -7. ओके, मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्ट करायची आहे. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड पॉईंट D इज इक्वल टू -3 मायनस मायनस प्लस होतील, त्यामुळे +7. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड पॉईंट D इज इक्वल टू -3 + 7 म्हणजे 7 - 3 इज इक्वल टू 4. त्यामुळे लेंथ मिळाली आपल्याला. लेंथ ऑफ सेगमेंट AD इज इक्वल टू 4.
आता ह्याला सेकंड नंबर देऊ आपण. ओके, मग खाली लिहू आपण फ्रॉम 1 and 2. ओके, हा 1 आणि या 2 वरून आपल्याला 4 = 4 मिळालेला आहे. ओके, म्हणजे दोन्ही सेगमेंटची लेंथ जी आहे ती सेम मिळालेली आहे. देअरफॉर सेगमेंट BE इज, आता कॉन्ग्रुएंटसाठी हा सिम्बॉल आहे. ओके, या सिम्बॉलला कॉन्ग्रुएंट असे म्हणतात. सेगमेंट BE कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AD. Therefore, segment BE and segment AD are congruent. Question 2 आहे, point M is the midpoint of segment AB. If AB is equal to 8, then find the length of AM. ओके, एकदम सिंपल असा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपण ओरली सुद्धा सॉल्व करू शकतो, पण आपल्याला व्यवस्थित अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे. सपोज एक सेगमेंट आहे. ओके, AB दिली आपल्याला 8. ओके, आता त्यांनी मिड पॉईंट दिलेला आहे. मिड पॉईंट म्हणजे सेंटर येतो, म्हणजे सेगमेंट ABचा सेंटर पॉईंट आला M. आता हा सेंटर पॉईंट आहे, मिड पॉईंट आहे, त्यामुळे AM = MB होईल. ओके, या दोघांचं हे अंतर सेम होईल. मग त्यामुळे आपण आता ओरली हे कसं सॉल्व करू शकतो, तर 8/2 = 4, म्हणजे हे उत्तर येईल 4. AM 4 आणि MB 4. ओके, आता थेरी वाईज जाऊया आपण. लेंथ AB = 8. अजून एक इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांनी अशी दिलेली आहे की पॉईंट M is the midpoint of segment AB. त्यामुळे आपल्याला यामधील एक लेंथ आपल्याला काढता येईल. देअरफॉर लेंथ AM = 1/2 × 8. आता 2 1 = 2, 2 4 = 8. देअरफॉर लेंथ AM = 4. ओके, इज द आन्सर. याचप्रमाणे आपल्याला लेंथ MB सुद्धा अशीच काढता येईल. लेंथ MB = also 4. ओके, कारण की या लेंथ AM आणि लेंथ MB सेम आहेत, एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, त्यामुळे लेंथ AM अँड लेंथ MB = 4. पण आपल्याला फक्त लेंथ AMच विचारलेली आहे, त्यामुळे इथपर्यंत लिहिलं तरी चालू शकेल. क्वेश्चन 3, पॉईंट P इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट CD. इफ CP = 2.5, देन फाइंड लेंथ CD. हा सुद्धा एकदम सिंपल क्वेश्चन आहे. सपोज ही सेगमेंट आहे, नेम ॲज CD अँड P इज द मिड पॉईंट. ओके, त्यामुळे लेंथ CP अँड लेंथ PD इज द इक्वल. दोघांची लेंथ सेमच असणार आहे. ओके, मग आता त्याप्रमाणे आपल्याला लेंथ CP त्यांनी दिलेली आहे 2.5. त्यावरून आपल्याला पूर्ण लेंथ CD आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, सोल्युशन. लेंथ CP = 2.5 दिली. लेंथ CD. आता लेंथ CDचा विचार केला तर CPच्या दुप्पट पाहिजे. ओके, मग दुप्पट पाहिजे त्यामुळे 2ने मल्टिपल करावे लागेल. 2 × लेंथ CP. ओके, कारण की बिकॉज P इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट CD. ओके, कंसात लिहिलं तरी चालेल. देअरफॉर लेंथ CD = 2 × CP दिला आहे 2.5
therefore length CD is equal to 2 multiple 2.5 means 5.0. okay, therefore length CD मिळाली आपल्याला 5. क्वेश्चन 4 दिलाय, if AB is equal to 5 cm, BP is equal to 2 cm and AP is equal to 3.4 cm. कंपेअर द सेगमेंट. ओके, आता ह्या कंपेअर द सेगमेंट म्हणजे या ज्या दिलेल्या आहेत त्या लेंथ दिलेल्या आहेत आपल्याला या सेगमेंटची. ओके, मग आता काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण पहिले राईट डाऊन करूया. ए बी सेगमेंटची लेंथ दिली आहे 5 सेंटीमीटर, बी पी सेगमेंटची लेंथ दिली आहे 2 सेंटीमीटर आणि ए पी सेगमेंटची लेंथ दिली 3.4 सेंटीमीटर. ओके, आता या तिन्ही लेंथची आपल्याला कंपेअर करावी लागेल. ओके, मग आता कंपेअर म्हणजे काय तर लहान मोठेपणा यामधून आपल्याला निवडावं लागेल. डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे लिहूया आता आपण. 5, 3.4 आणि 2. ओके, अशा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिल्यामुळे कंपेअर करायला सोपं जाईल. आता 5 इज द मोर दॅन or greater than 3.4 and 3.4 also greater than 2. ओके, मग therefore आता 5 साठी सेगमेंट ए बी होता, ए बी ग्रेटर दॅन 3.4 म्हणजे ए पी आहे, ए पी ग्रेटर दॅन 2 साठी बी पी आहे, बी पी. ओके, therefore सेगमेंट ए बी greater than segment AP greater than segment BP. Question 5. Write the answers to the following questions with reference to figure. ओके, म्हणजे ही जी फिगर दिलेली आहे त्याचा वापर करून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन दिलं आहे आपल्याला, राईट द नेम ऑफ द ऑपोजिट रे ऑफ रे आर पी. ओके, आता नाव दिले रेचं, रे आर पी. ओके, म्हणजे हा जो रे आहे तो आर पासून सुरू होऊन पीकडे चाललाय. ओके, इथून सुरू झालाय तो आर पासून. आता त्याचा ऑपोजिट म्हणजे या साईडला जाणारा, आता हा राईट साईडला चाललेला आहे, त्याच्या ऑपोजिट जाणारा रे आहे रे आर एस. ओके, आणि अजून एक जातोय आर पासून, तो जातोय रे आर टी. ओके, म्हणजे असे 2 रे आपल्याला मिळत आहेत ऑपोजिट रे आर पीच्या. ओके, मग आता आन्सर लिहू आपण. रे आर एस और रे आर टी is the ray opposite to ray RP. यामधील क्वेश्चन 2 आहे, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. ओके, आता सेट या चॅप्टरमध्ये आपण इंटरसेक्शन पॉईंट आपण शिकलो आहोत, तरी पण एकदा थोडंसं बॅकअप देते तुम्हाला. सपोज ए हा सेट आहे, त्याची एलिमेंट्स आहेत 1, 2, 3 अँड 6 आणि बी सेटमधील एलिमेंट्स 1, 2, 3, 4 अँड 5. ओके, सपोज हा ए सेट आहे आणि हा बी सेट आहे. ओके, आता यामधील कॉमन 1, 1, 2, 2, 3, 3 म्हणजे इथे येतील 1, 2 अँड 3 जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते. रिमेनिंग ए सेटमधील 6 उरला आणि बी सेटमधील 4 आणि 5 उरले, ते त्यांच्या सेटमध्ये लिहून टाकायचे. म्हणजे हा जो रे पी क्यू आहे, रे पी क्यू हा इकडे चाललेला आहे पुढे, आणि पुढचा रे आपल्याला दिला आहे रे आर पी, म्हणजे हा आर पासून चालू होतोय आणि पुढे चाललाय, म्हणजे इकडे पण चाललेला आहे तो. ओके, मग आता त्यांनी आपल्याला विचारलंय, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. ओके, म्हणजे रे पी क्यू आणि रे आर पी यामध्ये कॉमन कोणती गोष्ट येईल, तर आता आर पी
हा रे पुढं पुढं चाललेलाच आहे. ओके, पण पी क्यू हा सेट इकडे येणार नाही आहे. हा पी क्यू रे डायरेक्ट राईट साईडला चाललेला आहे आणि आर पी रे सुद्धा राईट साईडला चाललेला आहे. त्याच्यामुळे पुढे गेल्यानंतर हा पी क्यू कव्हर करतोय, त्यामुळे रे आर पीमध्ये पी क्यू सुद्धा समाविष्ट होत आहे. ओके, त्यामुळे इथं आन्सर येईल therefore ray pq is the intersection set of ray pq and also ray rp. आता यामधीलच क्वेश्चन 3 दिलाय, राईट द युनियन सेट ऑफ सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट क्यू आर. ओके, आता त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे युनियन सेट तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल. सेट ए याचे एलिमेंट्स आहेत 2, 4 अँड 6 अँड सेट बी मधील एलिमेंट्स आहेत 1, 2, 3, 4 अँड 5. ओके, आता यामध्ये कॉमन आहे 2, 4. डायग्राम वाईज हा ए सेट आहे आणि हा बी सेट आहे. ओके, 2 अँड 4 कॉमन एलिमेंट्स आहे. ए मध्ये रिमेनिंग राहिलेला 6 लिहून टाकला, 1, 3, 5 इथे येते. ओके, आता आपल्याला यामधून ए युनियन बी काढायचं आहे. तर ए सेटमध्ये 6 आहे, 2, 4 कॉमन आहेत. ओके, आता हे 2, 4 कॉमन जे आहेत ते आपल्याला ओनली 1 टाईम घ्यायचे आहेत. ओके, रिपीटेड घ्यायचे नाही आहे, त्यामुळे फक्त 1 टाईम 1, 3, 5 बी सेटचे एलिमेंट लिहून टाकले. ओके, ह्याला म्हणतात ए युनियन बी. त्याप्रमाणेच आपल्याला सेगमेंटमधील युनियन काढायचं आहे. ओके, राईट द युनियन सेट ऑफ सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट क्यू आर. आता सेगमेंट पी क्यू म्हणजे ही झाली, अँड सेगमेंट क्यू आर म्हणजे इथून स्टार्ट होईल आणि इकडे जाईल. ओके, म्हणजे यामध्ये कॉमन काय येतोय तर पी क्यू येतोय या दोन्ही सेगमेंटमध्ये. लाईन पी क्यू अँड लाईन क्यू आर इज द युनियन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे क्यू आर. ओके, तर की लाईन पी क्यू अँड लाईन क्यू आर इज द युनियन सेट ऑफ रे पी क्यू. ओके, आता हे एक्झाम्पल जे मी दिलं त्यावरून तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल, त्यामुळे आपण डायरेक्ट आता उत्तर लिहूया. आन्सर लाईन पी क्यू और लाईन क्यू आर is the union set of ray PQ and ray QR. Question 4 आहे, state the rays of which segment QR is a subset. ओके, आता सबसेट आपण व्यवस्थित अंडरस्टँड करून घेऊया. सबसेट म्हणजे काय, सपोज ए सेट आहे, त्यामधील एलिमेंट्स आहेत 1 and 2. बी सेटमधील एलिमेंट्स आहेत 1, 2, 3 and 4. ओके, मग आता ए सबसेट बी म्हणता येईल. ओके, कारण ए सबसेटमधील सर्व एलिमेंट्स बी या सेटमध्ये आहेत, कारण ए या सेटमधील सर्व एलिमेंट्स बी या सेटमध्ये आहेत. ओके, त्यामुळे ए सबसेट बी असे आपल्याला म्हणता येईल. ओके, मग आता त्याचप्रमाणे आपल्याला सेगमेंट क्यू आर बघायचा आहे. हा रे झाला क्यू आर. ओके, आता त्याच्याशी सबसेट असलेला रे म्हणजे आर क्यू हा सुद्धा होऊ शकतो. ओके, कारण की सर्व आर क्यूचे एलिमेंट जे आहेत ते रे क्यू आरमध्ये सुद्धा आहेत. ओके, त्यानंतर रे एस क्यू एक होईल. रे एस क्यू जर का घेतला आपण तर
सेगमेंट क्यू आर मधील सर्व एलिमेंट्स यामध्ये येतील. ओके, म्हणजे सेगमेंट क्यू आर पूर्ण या रेमध्ये येते, रे एस क्यूमध्ये. त्याचप्रमाणे जर का आपण रे आर क्यू घेतली तर त्यामध्ये सुद्धा ही जी सेगमेंट आहे क्यू आर ती पूर्ण त्यामध्ये समाविष्ट होत आहे. अजून एक इथं सबसेट निघतो बरं का, टी क्यू. ओके, टी क्यू हा जर का रे घेतला आपण तर टी क्यू या रेमध्ये सुद्धा सेगमेंट क्यू आर पूर्णपणे येत आहे. ओके, म्हणजे त्याच्यातील सर्व एलिमेंट्स यामध्ये येत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. ओके, मग त्यामुळे इथे आन्सर येईल, आन्सर सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट ऑफ रे आर क्यू, रे एस क्यू and ray TQ. क्वेश्चन 5 आहे, राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉईंट आर. ओके, आता कॉमन एंड पॉईंट आर म्हणजे आर हा कॉमन धरायचा आहे आपल्याला पॉईंट. मग आता आर पी हा एक रे होतो. आता आर आपल्याला कॉमन धरायला सांगितलं आहे, मग आर पासून आर एस हा एक रे निघतोय. तसेच आर हा जर का कॉमन धरला तर आर क्यू निघतो आणि आर टी पण निघतो. ओके, आता याच्या जर का जोड्या घ्यायच्या झाल्या तर आर एस आर पी, आर टी आर क्यू किंवा आर एस आर क्यू आणि आर टी आर पी असे आपण घेऊ शकतो. रे आर पी अँड रे आर एस इज द pair of opposite rays with common end point R. ओके, हे एक होईल. त्याप्रमाणेच रे आर टी अँड रे आर क्यू. ओके, इज द पेअर ऑफ ऑपोजिट रेज विथ द कॉमन एंड पॉईंट. त्याचप्रमाणे रे आर एस जर का घेतला तर त्याला येईल आर क्यू अँड रे आर टी जर का घेतला तर त्याला रे आर टी सुद्धा होऊ शकतो. ओके, आता मी हे सगळे दिलेले आहे. यापैकी तुम्ही एक किंवा दोन जरी जोड्या लिहिल्या तरी सुद्धा सफिशियंट आहे. क्वेश्चन 6 आहे, राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट एस. ओके, आता एस हा कॉमन पॉईंट पाहिजे. आता एस पासून निघणारी रे होती एस आर आणि त्याच्या ऑपोजिट होती एस टी. ओके, राईट एनी टू रेज, कोणतेही दोन विचारलेले आहेत. ओके, आता एस आर पण झाली आणि एस टी पण झाली. तसेच त्याप्रमाणे आपल्याला एस पी पण होईल आणि एस क्यू सुद्धा होऊ शकते. ओके, यापैकी तुम्हाला कोणतेही दोन रे लिहायचे आहे. आता इथं मी दोनच लिहून देते तुम्हाला, रे एस आर अँड रे एस टी. आर टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस. क्वेश्चन 7 दिला, राईट द इंटरसेक्शन ऑफ रे एस पी अँड रे एस टी. ओके, आता एस पी रे इथून स्टार्ट होतोय एस पॉईंटपासून आणि रे एस टी हा सुद्धा एस पॉईंटपासून स्टार्ट होतोय. ओके, आता आपल्याला त्यांनी विचारलं आहे राईट द इंटरसेक्शन ऑफ रे, म्हणजे आता असा पॉईंट आपल्याला इथे घ्यावा लागेल की पॉईंट एस जवळ या भेटत आहेत. ओके, त्यामुळे आन्सर येईल द
intersection of ray SP and ray ST is point S. क्वेश्चन 6 दिलाय, आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ फिगर. ओके, आता खाली आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी या नंबर लाईनचा आपल्याला विचार करायचा आहे. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट द पॉईंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट बी. ओके, म्हणजे पॉईंट बी पासून समान अंतरावर असणारा पॉईंट आपल्याला शोधायचा आहे. आता पॉईंट बी पासून समान अंतर हा एक पॉईंट होईल, हा एक पॉईंट येईल. ओके, पण त्याला नाव दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे हे सोडून देऊ. आता पॉईंट बी पासून अजून समान अंतरावर असणारा म्हणजे ए पॉईंट आहे आणि सी पॉईंट आहे. त्यानंतर परत एक पॉईंट सोडलेला आहे, त्याला नाव दिलेलं नाही. ओके, त्यामुळे पॉईंट डी आणि पॉईंट पी हे सुद्धा दोन्ही इक्विडिस्टंट आहेत फ्रॉम पॉईंट बी. ओके, त्याच्यामुळे आन्सर येईल point C and point A are equidistant from point B as both of the points are at a distance of 2 units from B. ओके, म्हणजे या पॉईंट बी पासून बघा 1 and 2 युनिट्सवरती हा सी पॉईंट आलेला आहे आणि लेफ्ट साईडला सुद्धा 1 and 2 युनिट्सवरतीच ए हा पॉईंट आलेला आहे. Also, point D and point P are equidistant from point B as both of the points at a distance of units 4 from B. सेकंड क्वेश्चन आहे, राईट अ पेअर ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट क्यू. म्हणजे पॉईंट क्यू पासून समान अंतरावर असणारे पॉईंट आपल्याला शोधायचे आहेत. ओके, या आधीचा जो आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला त्याचप्रमाणे हा क्वेश्चन आहे, त्यामुळे जास्त यामध्ये डिटेल्स देत नाही. आता पॉईंट क्यू आहे इथे. ओके, आता याच्या समान अंतरावर असणारे पॉईंट, आता एल आणि यू हे सुद्धा समान अंतरावर असणारे पॉईंट येतात. ओके, कारण की बोथ ऑफ द पॉईंट्स आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 युनिट फ्रॉम पॉईंट क्यू. त्यानंतर पॉईंट पी आणि पॉईंट आर, पॉईंट पी आणि पॉईंट आर 1 2 1 2 म्हणजे बोथ ऑफ द पॉईंट्स आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 युनिट्स फ्रॉम पॉईंट क्यू. ओके, आता यामध्ये मी फक्त तुम्हाला पॉईंट सांगते कोणकोणते आहेत ते. पॉईंट एल अँड पॉईंट यू is the pair of points equidistant from point Q as both of the points are at a distance of 1 unit from point Q. And second येतोय point P and point R is the pair of points equidistant from point Q as both of the points are at a distance of 2 units from point Q. इथे लागले तर आपण नंबर दिले म्हणजे लक्षात येईल. आता क्वेश्चन 3 मध्ये डिस्टन्स फाइंड करायचं आहे बिटवीन यू व्ही पी सी अँड व्ही बी यांमधील. फर्स्ट डिस्टन्स बिटवीन यू अँड व्ही.
कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट U -5 आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट V 5 आहे. ओके, आता दोघांची जर का कंपॅरिझन केली, 5 इज द मोर दॅन -5. ओके, 5 इज द ग्रेटर दॅन -5. डिस्टन्स बिटवीन पॉइंट U अँड V इज इक्वल टू मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉइंट U अँड V इज इक्वल टू 5. मायनस मायनस प्लस होतील, त्यामुळे +5. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन U अँड V इज इक्वल टू 10. ओके, मग फर्स्टचा आन्सर मिळाले आपल्याला. डिस्टन्स बिटवीन पॉइंट U अँड V इज इक्वल टू 10. आता सेकंडसाठी आता डिस्टन्स बिटवीन P अँड C. ओके, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P -2 आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C 4 आहे. आता या दोघांमधील मोठी संख्या आहे 4. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड पॉइंट C इज इक्वल टू मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्ट करायची. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड C इज इक्वल टू 4. मायनस मायनस प्लस होते, त्यामुळे +2. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड C इज इक्वल टू 6. ओके, आता हे सेकंडचा आन्सर 6. थर्ड विचारलं आपल्याला डिस्टन्स बिटवीन पॉइंट B अँड पॉइंट B. ओके, मग आता ह्याचा आन्सर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट V इज इक्वल टू 5 दिला आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B 2 दिला आहे. ओके, मग आता 2 ही संख्या 5 पेक्षा लहान आहे. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉइंट V अँड B इज इक्वल टू मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्ट करायची. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉइंट V अँड पॉइंट B इज इक्वल टू 3. 5 - 2. ओके, त्याच्यामुळे तिसऱ्या पण क्वेश्चनचा आपल्याला आन्सर मिळालेला आहे. डिस्टन्स बिटवीन पॉइंट V अँड पॉइंट B इज इक्वल टू 3. अशाच प्रकारचा अजून एक आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. डिस्टन्स बिटवीन काढायचा आहे U अँड L. ओके, या दोन पॉईंटमधील डिस्टन्स काढायचा आहे. आता U बघा -5 आहे, L आहे -3. ओके, म्हणजे त्याचा आन्सर येईल 2. आता ते कसं काढायचं, त्यासाठी तुम्हाला आता हा होमवर्क दिलेला आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॉइंट U अँड पॉइंट L. ओके, आता आपले भरपूर सम सोडून झालेले आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये दिलं तरी चालेल. आता हे तिन्ही आन्सर आलेले करेक्ट आहेत का, तर त्यासाठी आपण बघूया. U आहे इथे -5 ला आणि V आहे 5. ओके, मग U पासून V पर्यंत जर का आपण डिस्टन्स काउंट केला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आन्सर पण आलेला आहे आपलं 10. ओके, म्हणजे 10व्या पोझिशनवरती आपल्याला दुसरा पॉईंट मिळालेला आहे, त्यावरून आपला आन्सर करेक्ट आहे. ओके, आता सेकंडचं उत्तर आलेलं आहे 6. ओके, म्हणजे आता या दोघांमधील डिस्टन्स 6 आहे का ते आता काउंट करूया. P आणि C. P आहे -2 वर आणि C आहे 4 वरती. मग P पासून जर का काउंट केलं तर 1 2 3 4 5 6. ओके, मग हे
आन्सर आपलं मॅच झालेलं आहे. त्यानंतर व्ही आणि बी. व्ही पॉईंट आहे 5 वरती आणि बी पॉईंट आहे 2 वरती. मग 5 पासून बी पर्यंत जर का आपण गेलो तर 1 2 3. ओके, थर्ड पोझिशनवरती आपल्याला सेकंड पॉईंट मिळत आहे. त्यामुळे आन्सर आपलं करेक्ट आहे. ओके स्टुडंट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.